नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 3 ते 2 असे टिपके करून घेतलेले आहेत. या टिपक्यांना मी अशा पद्धतीने जॉईन करणार आहे. सेंटरपासून एक टिपक्यांना वरती घेऊन असे गोल मी तयार करून घेते. त्यानंतर पुन्हा इकडेही सेम मी करून घेत आहे. असे हे 3 आपले डिझाईन तयार झालेले आहेत. आता यामध्ये मी गुलाबी कलर भरून घेत आहे. थोडीशी जागा इथे मी शिल्लक ठेवलेली आहे रिकामी. पुन्हा सेम पद्धतीने इकडेही मी हा गुलाबी कलर भरून घेतलेला आहे. आता यामध्ये मी थोडासा जांभळा कलर भरून घेत आहे, म्हणजेच पर्पल कलर. तो थोडासा फेंट आहे, त्यामुळे जवळपास सारखाच तो दिसतो. आता सेंटरला मी सुंदर असा येलो कलरचा डॉट करून घेते मोठा. त्याला हळूच असं टॅप करून आता पुढे मी इथे अशी डिझाईन तयार करून घेते गोल राऊंडमध्ये. तर ह्या तिन्ही पॉईंटला मी अशी गोल डिझाईन तयार करून घेणार आहे. नंतर त्यानंतर मी त्याला डिझाईन तयार करते, ते तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आता सेम पद्धतीने मी तीनही बाजूने असे डिझाईन तयार करून घेणार आहे. आता यामध्ये मी व्हाईट कलर असा भरून घेते. इथे मी असा ग्रीन कलर भरून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे मी असे पानाचे आकार करून घेते. त्यामध्ये असे व्हाईट कलरचे लाईन मी काढून घेणार आहे. अशी डिझाईन खूपच सुंदर दिसते, मला तर फार आवडते. असेच सेम पद्धतीने मी तीनही बाजूंनी असे पानाचे आकार करून घेणार आहे.
तर असे पॉईंट मी इथे देऊन घेतलेले आहेत. आता इथे मी येलो कलरच्या अशा लाईन करून घेणार आहे. अशा पद्धतीने आता इथे मी असे मोठे मोठे येलो कलरचे डॉट देऊन घेते. त्याला बोटाच्या साहाय्याने हळूच असं टॅप करून त्यामध्ये मी पिंक कलर टाकून घेणार आहे. अशा प्रकारे आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.